नई मुंबई में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में राहुल गांधी ने हाल ही में मतदाता सूची में गड़बड़ी और चुनाव आयोग पर गंभीर आरोप लगाए। यह कार्यक्रम वाशी स्थित कांग्रेस भवन में आयोजित किया गया, जहां नई मुंबई जिला कांग्रेस अध्यक्ष पूनम पाटिल ने भाजपा पर फर्जी वोट जोड़ने और वोट चुराने का आरोप लगाया। उन्होंने डिजिटल वोटिंग लिस्ट को जनता के सामने लाने की मांग की और नवी मुंबई के नागरिकों से आगे आने का आह्वान भी किया। आज माझे जे AICCचे प्रेसिडेंट आहेत खरगे साहेब, आमचे प्रेसिडेंट, त्याचबरोबर लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुलजी गांधी, आमच्या नेत्या सोनियाजी गांधी, प्रियांकाजी गांधी आणि चैनितला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माझे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्राचे हर्षवर्धन सकपाळ साहेब यांनी मला नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी माझी निवड केली। त्याबद्दल मी सर्व पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त करते आणि आजच ही जबाबदारी मी घेतलेली आहे आणि आमच्या महाराष्ट्र प्रदेशची आज पहिलाच प्रोग्राम आम्हाला आलेला आहे की जी 7 ऑगस्ट रोजी राहुल जी गांधींनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली भारत निवडणूक आयोग आणि जी 2024 लोकसभा निवडणुकीला जो मत चोरीचा जो आरोप आहे त्याबद्दल त्यांनी जी प्रेस घेतली आणि त्याच्या माध्यमातून सर्वच भारत देशातील जनतेसमोर त्यांनी विथ प्रूफ सर्व डेटा जाहीर केलेला आहे। आणि मला त्या अनुषंगाने इतकंच म्हणायचंय की मत चोरी ही झाल्याने जी सत्ता इथे आहे ती नक्कीच खोट्या पद्धतीने इथे आहे, कारण ज्या लोकांनी खरोखर समाजसेवा करून कित्येक वर्षापासून जे समाजसेवा करतायत त्यांना आज हार पत्करावी लागली आणि या खोट्या पद्धतीने जे लोकांची काय समाजाशी काय जास्त हे नसताना देखील त्यांची निवड आज झालेली आहे। तर अशा खोट्या पद्धतीला राहुलजींनी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जाहीर डेटा त्यांचा दिलेला आहे। त्याच्यामध्ये मुख्य जे मुद्दे होते त्यांनी जे मांडलेले होते तर त्याचा उदाहरण म्हणून जे कर्नाटकातील जो मतदारसंघ आहे महादेवपुरा ह्याच्यामध्ये जो एक विधानसभेचा क्षेत्र आहे बँगलोर सेंट्रलचा, त्याच्यामध्ये त्यांनी जो डेटा दिला त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की कशा प्रकारे जी चुकीच्या पद्धतीने 1 लाखहून अधिक म्हणजे 1,250,000 बनावट मतजोडणी तिथे करण्यात आलेली आहे। याचा फायदा हा भाजपाला झालेला आहे आणि याचा नुकसान काँग्रेस पक्षाला झालेला आहे। तर राहुलजी गांधींनी जो पुराव्या सहित दिलेला होता त्याच्या माहितीच्या आधारे त्यांनी अनेक वेळा डिजिटल मतदार यादीची मागणी केली होती आणि निवडणूक आयोगाने ती कधीच त्यांना दिलेली नाही आणि त्या संदर्भात त्यांनी अनेक चुकीचे त्यांना कारणं दिली, जे आपण फॉर एक्झाम्पल की 5:30 नंतर गर्दी वाढते, आपण बघितलं की 5:30 नंतर इतकी गर्दी नसते, तर हे सगळे कारण देऊन त्यांनी सीसीटीव्ही फुटेजेस देखील जे डिलीट केलेले आहेत। आपण बघितलं की 2024च्या लोकसभा इलेक्शन मध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये जेवढे सीसीटीव्ही होते ते 45 डेज मध्ये डिलीट केलेले होते आणि त्यांना जी मतदार यादी जी डिजिटल मागितली होती त्यांनी ती न देता एक पेपर म्हणजे 7 फीट इंचा जे पेपरच्या याद्या त्यांनी दिल्या की त्याचा अभ्यास करणं खूप कठीण होतं, ते पॉसिबल नव्हतं की एक मॅन्युअली आपण त्यांना किती लवकर आपण त्याचा अभ्यासपूर्वक त्याचा स्टडी करू शकतो। तर त्यांनी ते पेपर्स पण दिले होते, ते नॉन मशीन रिडेबल होते। म्हणजे मला इथे हा प्रश्न आम्हाला राहुलजींनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की म्हणजे का निवडणूक आयोग ह्या पेपर्सना प्रोटेक्ट का करतोय? ही प्रॉपर्टी भारत देशाची आहे, मतदार याद्या या भारत देशाची प्रॉपर्टी आहे आणि याच्यावर आपल्याला प्रत्येक जनतेला त्याचा अधिकार आहे ते जाणून घेण्याची की कशा पद्धतीने त्याचा कारभार होतो। तर या सगळ्या गोष्टी ज्या राहुलजींनी मांडल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी ह्याचा देखील पुरावा दिलेला आहे की त्याच मतदारसंघामध्ये ज्या इलेक्शन कमिशनरनं जो डेटा दिला त्याच्यामध्ये 40,009 असे अवैध पत्ते आहेत। फॉर एक्झाम्पल जसे एकाच पत्त्यावर त्यांनी अनेक जसा घर क्रमांक 0 तर अशा अनेक म्हणजे 40,000 असे फ्रॉड ऍड्रेसेस त्यांनी त्याच्यामधून सिद्ध केलेले आहेत।
आणि हे चुकीच्या पद्धतीने त्यांनी ऍड्रेसेस, त्याचबरोबर 14,132 अवैध फोटोज, म्हणजे आपण बघतो की मतदार यादीमध्ये कशा प्रकारे फोटोज डिलीट झालेले आहेत आणि एकदम मायक्रो लेवलचे फोटोज आहेत की ते कोणालाच ओळखता येणार नाही. तर असा फ्रॉड झालेला आहे. आणि 6 नंबरचा फॉर्म जो होता तो फक्त 18 ते 25 वयोगटातील वोटर्सना असतो. तर त्याचा मिसयूज इथे झालेला आणि तो मिसयूज पण कितपत व्हावा, तर 33,692 लोकांनी फ्रॉड हा केलेला आहे. म्हणजे फॉर्म जो 6 नंबरचा फॉर्म भरला होता तो अशा चुकीच्या पद्धतीने इथे झालेला आहे. आणि 11,000 वोटर्स त्यांनी मल्टिपल वोटिंग केलेलं आहे. तर अशा सगळ्या गोष्टी राहुलजींनी डेटा सहित, प्रूफ सहित जाहीर केलेला आहे. आणि काँग्रेस पक्षाने ही हेराफेरी उघड केलेली आहे. निवडणूक आयोगाला डिजिटल मतदार याद्या ज्या मागितल्या होत्या त्या त्यांनी लपवल्या आहेत, त्या देत नाहीत. तर अशीच खंत आहे प्रत्येक नागरिकाच्या मनात असावी, कारण हे संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे एकमताचा, ज्या आपल्या लोकशाही निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे, तर तो हिरावून घेण्याचं काम इथे निवडणूक आयोग करते. आणि ह्याचाच मला तरी वाटतो की ह्याचा डायरेक्ट फायदा हा भाजपला होत आहे. आणि इनडायरेक्टली असं वाटतं की जे निवडणूक आयोग आहेत आपले ते भाजप सरकारच्या अंडर काम करत आहेत. आणि अजून एक उदाहरण द्यायचं म्हणजे जी शकून राणी होती, ज्यांनी वोटिंग केला, त्या 70 वर्षाच्या होत्या. त्यांनी देखील हा 6 नंबरचा फॉर्म मिसयूज केलेला आहे आणि त्यांनी एकाच बूथवर 2 वेळा त्यांनी वोटिंग केलेली आहे. तर अशा प्रकारे अनेक असे एक्झाम्पल्स राहुलजींनी दिलेले आहेत. आणि त्याचा डेटा आज आम्ही प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून इथे प्रसारित केला होता, तो आपण पाहिलाच असेल. सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जरी आपण बघितलं की 5 वर्ष मतदार नोंदणी झाली नव्हती, तितक्याहून अधिक 5 महिन्यामध्ये त्यांनी नोंदणी केली. 8% जे नोंदणी झालेली आहे ते आपल्याच देशाच्या आपल्या स्टेटच्या मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघामध्ये झालेली आहे. तर अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि नक्कीच याचा डेटा राहुलजींनी सादर केलेला आहे. मला इतकंच म्हणायचंय की ज्या चुकीच्या पद्धतीने निवडणूक आयोग कोणाच्या तरी अंडर काम करतो, ईडी, सीबीआय यांचा दबाव यंत्रणांचा वापर करून या सगळ्या गोष्टी इथे घडत आहेत. पण आम्ही ऍज अ काँग्रेस या प्रत्येक गोष्टीला न घाबरता, जसं आमच्या राहुलजी गांधी जशी आम्हाला ताकद दिलेली आहे लढण्याची, ते विरोधी पक्ष नेता असताना आज त्यांनी हीच भूमिका घेऊन आज आंदोलन केलं. आणि त्या आंदोलनामध्ये 300हून अधिक सांसद तिथे उपस्थित होते आणि त्यांनी पोलिसांची परमिशन घेतली होती. फक्त परमिशन नव्हती म्हणून त्यांच्यावर दडपशाही करण्यात आली आणि ते न घाबरता त्यांना ताब्यात घेतलं. पण ते घाबरणार नाही, अशाच पद्धतीने त्यांचा अजून आवाज मोठा होईल आणि आमच्या पक्षाचा आवाज त्यांच्या बरोबर राहील. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे जिथे ते आम्हाला काम करण्याची संधी देतील तिथे आम्ही त्यांचा आवाज पोहोचवण्याचं काम करू. मी काँग्रेस पक्ष जी निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व निष्पक्षतेसाठी लढत आहे आणि लढत राहणार. नवी मुंबईतील जनतेला देखील मी इतकंच आवाहन करेन की कोणाला न घाबरता प्रत्येक आपला जो अधिकार आहे त्या अधिकाराने निवडणूक आयोगावर दबाव टाकून जे आपले डिजिटल मतदार याद्या आहेत त्या सार्वजनिक व्हाव्या यासाठी काँग्रेस पक्ष पुढे आलेला आहे. आपण देखील त्यांच्यावरती जर दबाव टाकला तर नक्कीच हा जो प्रश्न आहे तो सुटेल आणि पुढील भविष्यात अशा ज्या मतचोरीचे जे कट कारस्थान जो रचला गेलाय तो कुठेतरी थांबेल. धन्यवाद.